ठाण्यातील येऊर पायथ्याशी चितळसर मानपाडा परिसरातील 194 एकर वन जमिनीच्या प्रकरणात 2800 कोटी रुपयांच्या टीडीआर प्रक्रियेच्या आडून सुमारे 94 एकर भूखंडाच्या 4000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याला झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय। या प्रकरणात ठाणे महापालिका, वन खाते आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। आव्हाड यांनी सांगितले की चितळसर मानपाड्यातील 194 एकर जमीन विकास आराखड्यात जैवविविधता उद्यानासाठी आरक्षित असून ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रालगत आहे। असं असतानाही टीडीआर देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर 94 एकर जमिनीवर गोदामे, पब, जुगार अड्डे, वेश्यालय आणि अन्य व्यावसायिक उपक्रम सुरू असून त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी 19 जून 2026 रोजी संबंधित कंपनीला टीडीआर देऊ नये तसेच विशेष अनुमती याचिका दाखल करण्याबाबत पत्र दिलं असल्याचं आव्हाड यांनी सांगितलंय। तरीही प्रक्रिया सुरू असल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। संबंधित जमिनीचा बाजारभाव सुमारे 40 कोटी हजार रुपये प्रति एकर असल्याने हा सुमारे 4000 कोटी रुपयांचा प्रकार असल्याचा दावाही त्यांनी केलाय। वन खात्याने काहीतरी पत्र पाठवलंय कॉर्पोरेशनला की आम्हाला विचारल्याशिवाय टीडीआर देऊ नका आणि आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत। 96 दिवस का झोपलं होतं वन खाते आणि हा फक्त टीडीआर पुरता हा भाग मर्यादित राहत नाही। डी दायाबाई या दरोडेखोरांनी जो दरोडा घातला आहे तो दरोडा टीडीआरच्या नावाखाली झाकला जातोय। हा जो काही हे सगळं रिझर्वेशन सोडलं का तर सगळं सोडलं, मग तिथे जवळजवळ 100 एकर अर्जोन झाली आहे जमीन। मग त्याच्यात काही आदिवासी जमिनी आहेत, काही कोणाच्या दलालांच्या जमिनी आहेत। 100 एकरवर गार्डनचं रिझर्वेशन आहे, 94 एकरवर काय आहे? घोटाळा तिथे या टीडीआर पेक्षा मोठा घोटाळा इतर 94 एकर जमिनीमध्ये आहे। आज तिथे मिनिमम व्हॅल्यू जमिनीची 25 लाख रुपये एकर आहे, 25 कोटी रुपये एकर आहे। म्हणजे त्या उरलेल्या 94 एकरची जमीन जी आहे, 94 गुणिले 25 कोटी किती झाले? जवळजवळ 20,000 कोटीच्या वरती घोटाळा जातो। प्लस गेले अनेक वर्ष या रिझर्वेशनच्या जमिनीवरती गोडाऊन बांधून त्याचं भाडं खाण्याचं काम डी दायाबाईंनी केलं ना, कोठारींनी। तुम्ही एकीकडे शिळफाट्याच्या जमिनी तोडता, महानगरपालिका एकदम असे रावणाचा अवतार घेऊन त्या गरिबांचे गोडाऊन तोडायला येते। इथं साला दिवसा ढवळ्या मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे, रांडणचे अड्डे सगळे चालतात त्या डी दायाबाईच्या ह्याच्याकडे, त्याच्या सगळ्याचं भाडं खातो। रात्री तिथे वेश्या व्यवसाय चालतो त्या कोठारी कंपाऊंडमध्ये, हुक्का बार चालतो, सगळं बेकायदेशीर चालतं। आजपर्यंत काय हिंमत झाली नाही महानगरपालिकेची कोठारी कंपाऊंडवर हात घालण्याची? आज त्याच कोठारी कंपाऊंडवरती अर्जोन करून परत एकदा 50 वर्ष गोडाऊनचं भाडं खाणारे कोठारी राजकारण्यांच्या आशीर्वाद आहे। परत एकदम त्या 94 एकरचं काय? लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका म्हणजे 3 टायर सिस्टीमची आपल्याकडे प्रणाली आहे। महानगरपालिका अस्तित्वात असताना, तिथे महापौर बसलेला असताना, नगरसेवक उपस्थित असताना त्यांना अंधारात ठेवून तुम्ही दोन्ही गोष्टी करून घेतल्या। तुम्ही एक तर याचिका केलीत, काय जे काय करायचं केलं। महासभा अस्तित्वात असताना महासभेला माहिती द्यायलाच पाहिजे। कायदा न्याय वगैरे नसतो, काही अलिखित नियम असतात आणि तुम्ही दिली नाही म्हणून महासभेत मागितली तर त्यालाही कारण दाखवलं की न्यायप्रविष्ट आहे म्हणून बोलतायत। कुठली न्यायप्रविष्ट आणि कुठली बाब तुम्हाला निकालच लागलाय तर त्या निकालावर चर्चा करायची नाही? 3 जुलैला आता 3 जुलैला हायकोर्टात 3 जुलैला ती तुमच्यावरती जी काय ते अवमान याचिका आहे त्याची सुनावणी आहे। त्याच्याशी काय करायचं आम्हाला? तुमचा अवमान झाला, खड्ड्यात गेला, आम्हाला काय करायचं?
ठाणेकरांना काय घेणं देणं? मग त्याच्याने महापालिकेत चर्चा घ्यायची नाही? अरे वा, अरे वा. हे प्रकरण डी दयाबाईपर्यंत पोहोचू नये आणि कोठारी कंपाऊंड ओपन होऊ नये आणि ह्या सगळ्या जमिनी ज्या व्यवस्थित वाटल्या जाणार आहेत, ज्याच्यात काही नगरसेवकांचा हात आहे, त्याच्यासाठी ते व्यवस्थित मॅनेज केले. मी यादी देऊन सांगतो कुठला बिल्डर कुठली जमीन घेणार आहे. अन्न खात्याने काय करतात बघूया ना. हे पत्र आहे ना. आता अनिता पाटील जाग्या झाल्या आहेत, सेक्रेटरी जागे झाले आहेत, आणि उद्या सोमवारी याच्यावर चर्चा आहे. हे सगळं मी विधानसभेत आणणारच आहे. आणि फक्त तारेचं कंपाऊंड टाकतात, भिंत टाकू शकत नाही म्हणून 15% त्यांना टीडीआर नाही, आधी आम्हाला हे माहिती पाहिजे की इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये हे आहे का. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.